म्हणजे आम्ही असे एकत्र शेवपुरी मागवतो, कधी वडापाव मागवतो. सो आम्ही सगळे आहोत. काळजाचा होऊ तुकडा देत. आहे याच्यावरनं लफडी होऊ शकतात आणि माझे तुकडे पडू शकतात. नखरे गमतीदार नखरे आहेत आमच्याकडे दोघींचे, एकदम गमतीदार. मला जराही शांत बसवत नाही. मग आपण काय आहोत, कसे आहोत, कुठे आहोत याचं मला भान नसतं आणि मी खूप मस्ती करतो. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमचा हिरो म्हणजेच अगस्त्य. कसा आहेस? खूप कमाल आहे मी. बरं अगस्त्य, म्हणजे अक्षय, एक गेम आहे ज्याचं नाव आहे मज्जा पोलखोल. सो हे कार्ड्स आहेत. असा या सेटवर कोण आहे हे तुला सांगायचं आहे. सो मी कॅरेक्टरचं नाव घेणार आहे, त्यात गंमत आहे. चालेल. आणि कॅरेक्टर म्हणजे तो आर्टिस्टच असेल. लेट करंट आमची सरिता आहे. बऱ्याच गोष्टी तिला लेट कळतात. सो आमची सरिता लेट करंट आहे. Okay. खादाड खादाड खरं तर आम्ही सगळे आहोत. म्हणजे आम्ही असे एकत्र शेवपुरी मागवतो, कधी वडापाव मागवतो. सो आम्ही सगळे आहोत. पण आमच्यासाठी आणते आजी आमच्या घरातली. ती बऱ्याच गोष्टी आमच्यासाठी आणते. सो खादाड आम्ही सगळे आहोत. तुला जेवण बनवायला आवडतं का? किंवा मालिकेत तर तू आहेस म्हणजे मला शेफ. आवडायचं, मला जेवण बनवायला आवडायचं. एक किस्सा झाला की घरी मी मित्रांना बोलवलं होतं जेवायला. तेव्हा मी एक साधारणतः 17-18 भाकऱ्या केल्या आणि साधारणतः खूप पनीरची भाजी केली. छान जेवले सगळे, छानच जेवले सगळे. बाकी काय केलं नाही त्यांनी, ना मदत केली ना काय. तेव्हा मला आईचं दुःख कळलं. कोणी हे भांड ताट सुद्धा उचललं नाही. तेव्हापासून ठरवलं की भाई किसी को बुलाने का नहीं, सीधा स्विगी करने का, झोमॅटो करने का, घर पे बुलाने का, भाई खा लो, खतम. त्यामुळे तुझी फेवरेट डिश कोणती आहे? मला हे आता पी आर ॲक्टिव्हिटी वगैरे नाही आहे, पण मला स्वतःला महाराष्ट्रीयन फूडच खायला आवडतं. तेवढंच खातो मी आयुष्यात. त्याच्या पलीकडे काही खात नाही. वेस्टर्न फूड चुकून खाल्लं तर बर्गर, पिझ्झा, नूडल्स, पास्ता वगैरे हे मी कधी टेस्टसुद्धा नाही केलं. त्यामुळे मला ते आवडत नाही. पण मला खायला सगळं महाराष्ट्रीयन फूड आवडतं. मग ते पुरणपोळी असो, मोदक असो, झुणका भाकर असो, भजी असो, सगळं सगळं छान. अगदी खूप छान गोष्ट आहे. सो नेक्स्ट. नुसते फंबल फंबल खरंच कोणी मारत नाही आमच्या सेटवर. कोणीच नाही मारत फंबल सेटवर. मराठी भाषा बोलताना किंवा सीन्स करताना असं काही होतं कोणाचं, कुठल्या कलाकाराचं? नाही असं काही होतं. फंबल खरंच कोणी काय मारत नाही. नाही. चांगली गोष्ट. नेक्स्ट आहे चिडका बिब्बा. चिडका बिब्बा सुद्धा मला असं वाटतं की मी सरितालाच देईन. ती अशी लगेच चिडते. ती असं काय केलं की, पण ती तिचं प्रेमाने खरं नाव पण चिडते. प्रेक्षकांना सांगून टाक म्हणजे. सरिता म्हणजे निकिता. बघितलं, सरिता निकिता असं खूप विचार करून आमच्या रायटरने ताता केलेलं आहे. सो आता चिडका बिब्बा ती आहे. सतत next. नखरे नखरे जे गम मनात आलंय ते हा तेच 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 आलंय मनात. नखरे गमतीदार नखरे आहेत आमच्याकडे दोघींचे, एकदम गमतीदार. एकतर गायत्री, तिचे एक वेगळेच नखरे असतात, पण गोड नखरे आहेत. आणि एक आजी. दोघी इतक्या गोड नखरे करतात ना, मतलब वो वाला नाही येऊन का की असे नाही आहेत. त्यांचे क्यूट नखरे आहेत जे बघायला आवडतात. सो असे नखरे दोन आहेत, ते खरे आहेत. आळशी आळशी मला असं वाटतं की मिली आमची असावी. गायत्रीने हे सुचवलं. हां, ती बघावं तेव्हा एक अशी असते. वा वा वा, सुंदर झोप आलेली. काळजाचा तुकडा याच्यावर लफडी होऊ शकतात ह्या एरियात अख्ख्या. काळजाचा होऊ तुकडा दे. आहे याच्यावर लफडी होऊ शकतात आणि माझे तुकडे पडू शकतात. मग काळजाचा तुकडा दोघी सांगतो मी, गायत्री आणि श्री. खऱ्या आयुष्यात म्हणजे कोण आहे? पायल आणि रमा. आला मोठा शहाणा. गायत्रीने हे तुला मलाच मी स्वतःच सांगतोय, आला मोठा शहाणा हे मलाच मी देईन. काही स्पेसिफिक कारण? आणि शहाणा तर आहे, मोठा तर झालोय. आणि इथे आलेलो पण आहे. सो आला मोठा शहाणा. मस्तीखोर सुद्धा मी स्वतःलाच देईन. मला जराही शांत बसवत नाही. मग आपण काय आहोत, कसे आहोत, कुठे आहोत याचं मला भान नसतं आणि मी खूप मस्ती करतो. So, सगळे कार्ड संपलेले आहेत आणि तुमच्या लाडक्या अगस्त्यने खूप ऑनेस्टली उत्तरं दिली आहे, त्याबद्दल थँक्यू सो आपण मच. नेहमी खरं बोलतो. मी लहानपणीची शपथ घेते नेहमी खरं बोलावं. सो मी ते अजून फॉलो करतो. थँक्यू सो मच अक्षय, खरंच खूप मजा आली. पण तू जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील आणि तुला मजा आली का?
आम्हाला खरंच मला असं पायलला आणि गायत्रीला तिघांना मज्जाबरोबर हे सगळे इंटरव्ह्यू देताना खरंच खूप मजा आलेली आहे. आणि मला प्रेक्षकांना इतकं सांगायला आवडेल की प्लीज आमची अबीर गुलाल ही सिरियल नक्की बघा. आणि ही जी मस्ती आता मी तुम्हाला सांगितली ह्यापेक्षा जास्त मस्ती त्या सिरियलमध्ये आहेत, इमोशन्स आहेत, प्रेम आहे, मैत्री आहे, या सगळ्या गोष्टींचा एक मोठा बॉक्स तुम्हाला रोज बघायला मिळेल. आणि मला खूप काम करायला मजा येते. त्यामुळे प्लीज आमची अबीर गुलाल रात्री 8:30 वाजता कलर्स मराठीवर नक्की बघा. अगदी थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू 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 अंकिता. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.